अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. स्वामी तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींचरणी प्रार्थना करते. आणि यासोबत मी आज आलेली आहे पुन्हा नवीन व्हिडिओ घेऊन, खास तुमच्यासाठी. तुम्हाला आता आपला सप्ताह काळ चालू आहे. आपल्या सप्ताह काळातला आजचा आहे 5वा दिवस. दत्त जयंतीला अवघे 2 दिवस शिल्लक आहेत. जेवढ्या जास्तीत जास्त जेवढी तुम्हाला सेवा होत असेल तेवढी जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करा. कारण हा प्रहार योग आणि याग हे वर्षामधून फक्त 2 वेळेस येतं. आणि दत्त महाराजांची जर आपल्यावर कृपा झाली आणि स्वामी महाराजांची, दत्त महाराज आणि स्वामी महाराजांची जर आपल्यावर कृपा झाली आणि आपण जे आता त्यांच्यासाठी सेवा करत आहोत, तर ही सेवा आपल्याला वर्षभर आपल्याला साथ देईल. वर्षभर हे आपल्या सेवा सोबत राहील. कुठल्याही प्रकारची तुम्हाला त्यामध्ये अडचण येणार नाही. कुठलंही काम तुमचं सक्सेस होईल. यासाठी आपण ह्या सेवा करणं या सप्ताह काळात खूप महत्त्वाचे आहे. स्वामींचे प्रत्येक केंद्रामध्ये जिथे गुरुचरित्र पारायण चालू आहे तिथे स्वामींचे चमत्कार दिसून येत आहेत. स्वामींचे अस्तित्व आजही आहे, होते आणि राहणार याची खात्री आपल्याला मिळत आहे. तर आपल्याला याच सप्ताह काळामध्ये म्हणजेच दत्त जयंतीला आपल्याला औदुंबराला एक वस्तू द्यायची आहे. तर ती वस्तू कशासाठी? तर ती वस्तू आहे दत्त महाराजांना प्रसन्न करण्यासाठी. आपला गुरु, आपण ज्यांना स्वामींना व दत्त महाराजांना आपण गुरु मानलेला आहे, तर या गुरुची कृपा आपल्यावर वर्षभर राहण्यासाठी आपण हे एक औदुंबराला वस्तू द्यायची आहे. वस्तू द्यायची म्हणजे वस्तू न्यायची आहे आपल्याला. त्यासाठी काहीही नाही, फक्त पण असं आहे ना, आपली श्रद्धा, विश्वास हा जास्त असला पाहिजे. नाही तर बस केलं आणि आपलं लक्ष दुसरे इकडंच असं व्हायला नको. तर दत्त महाराजांची तुमच्यावर जर तुम्ही गुरुचरित्र पारायण वाचत असाल तर तुम्हाला यामध्ये औदुंबराचं किती महत्त्व आहे व खूप जास्त मोठी कथा आहे ती तुम्ही नक्कीच वाचली असेल औदुंबराची. त्या अध्यायामध्ये तुम्हाला दिसलेला असेल की औदुंबराला किती महत्त्व आहे. माता लक्ष्मी आणि विष्णूंनी औदुंबराच्या झाडाला वरदान दिलेले आहे की सदा तू बहरत राहणार. तर तुम्ही बघितलंच असेल की औदुंबराच्या झाडाला कधीही फळ लागलेलेच राहतात. आणि दत्त महाराज साक्षात तिथे त्यांचे अस्तित्व औदुंबराखाली स्वामी महाराजांचं आणि दत्त महाराजाचं अस्तित्व तिथं कायम राहतं. आणि तुम्हाला जर शक्य असेल तर केंद्रातल्या औदुंबराच्या झाडाजवळ तुम्ही ही वस्तू नेऊ शकता. किंवा असं नाही की औदुंबराचं झाड कुठे कोणी घरामध्ये लावते, तर कोणी कुठेही लागलेलं असेल तिथेही तुम्ही पूजा करू शकता. कारण औदुंबराचं झाड हे कुठेही असलं पण त्याला स्वतःलाच एवढं पावित्र्य आहे की असं नाही की केंद्रामधलंच हवं की इथलं नको, असं कुठल्याही प्रकारचं हे नाही. त्याला तेवढी देवानी शक्तीच दिलेली आहे की ते कुठेही असलं आणि तुम्ही त्यांची पूजा केली तेवढीच प्रभावशाली होणार. जर तुम्ही केंद्रात केलं तरी पण तेच फळ देणार. आणि तुम्ही कुठे जिथे औदुंबरात झाड असेल तिथं केलं, किंवा काही लोक आजकाल घरामध्ये कुंडीमध्ये लावत आहे, झाड लावत आहेत, तुम्ही तिथेही केलं तरी त्याला तेवढंच महत्त्व आहे. तर फक्त एवढं असते ना की आपल्या मनाला असं वाटते की आपण केंद्रामध्ये जर केलं तर समाधान मिळतं, बस तेवढंच आहे. तर आपल्याला ती वस्तू कोणती न्यायची आहे? तर आपल्याला एका हातामध्ये तांदूळ आणि एका हातामध्ये तांब्याचा लोटा न्यायचा आहे. तांब्याच्या लोट्यामध्ये पाणी टाकायचं, त्यामध्ये सुद्धा
हळद टाकायची आणि जे आपण अक्षदा घेतलेल्या आहे म्हणजेच तांदूळाला सुद्धा आपण पिवळ्या कलर करायचा, म्हणजेच हळदीनं त्याला पिवळं करायचं. कारण पिवळा रंग हा दत्तात्रय महाराजांना व स्वामी महाराजांना सुद्धा प्रिय आहे. आणि हे 2 वस्तू घेऊन आपण औदुंबराच्या झाडाजवळ जायचं. झाडाजवळ गेल्यानंतर आपल्याला आपण नेहमी जे पूजा करतो, जसं की सर्वप्रथम दिवा लावणार, त्यानंतर आपलं जे काही आहे हळदी कुंकू अष्टगंध फुलं हे वाहायचे, प्रसाद ठेवायचा आणि ते अक्षद आपण तिथे शक्य असल्यास 52 वेळा मंत्र म्हणून तुम्हाला दत्ताचा जो कोणता मंत्र येत असेल तो मंत्रही म्हणू शकता. नसेल येत तर तुम्ही श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असं म्हटलं तरीही चालेल आणि नाहीतर ओम दत्तात्रय नमः हे मंत्र म्हटला तरीही चालेल. तर शक्य असल्यास 52 वेळा किंवा 108 151 असे तुम्ही टाकू शकता. आणि ते वेळ नसेल तुम्हाला तर एक सोबतसुद्धा तुम्ही अक्षदा टाकू शकता. आणि तिथे तुम्ही त्या औदुंबराच्या झाडाखाली त्या अक्षदा टाकताना मंत्र म्हणायचा. त्यानंतर जे आपल्या जवळ पाणी राहणार आहे लोट्यामध्ये त्याला पण आपण तिथे अर्पण करायचं आहे. त्याला अर्पण करताना आपण तेच मंत्र म्हणायचं आहे. ओम दत्तात्रय नमः ओम दत्तात्रय नमः असा मंत्र तुम्ही कंटिन्यू म्हणायचा आहे. त्यानंतर आपण औदुंबराला प्रदक्षिणा घालण्याचेही खूप महत्त्व आहे. तर आपण औदुंबराला प्रदक्षिणा घालणार आहोत. कारण औदुंबराला प्रदक्षिणा घातल्यानंतर संतान प्राप्ती आणि धनधान्य प्राप्ती आणि कुठलीही मनातली इच्छा पूर्तीसाठी खूप महत्त्वाचं आहे औदुंबराला प्रदक्षिणा घालणं. तर काही लोक म्हणतात की आम्ही तर बरेच वर्षापासून औदुंबराला प्रदक्षिणा घालतो पण आमची कुठलीही प्रकारची इच्छापूर्ती झाली नाही. तर कसं आहे ना बघा, आपण जेव्हा औदुंबराला प्रदक्षिणा घालतो तेव्हा एकदम अशा फास्ट घालतो. तशा फास्ट घालायच्या नाही आहे. व्यवस्थित आपण श्री स्वामी समर्थ किंवा ओम दत्तात्रय नमः हा मंत्र म्हणत घालायचा. एकदम हळूवार, बिलकुल आपलं लक्ष इकडे तिकडे लक्ष विचलित नाही करायचं आहे. व्यवस्थित आपल्याला हळूवारपणे प्रदक्षिणा घालायची आहे. तर आणि आपण जेव्हा केंद्रामध्ये आरती संध्याकाळच्या वेळी आरती झाल्यानंतर रात्री औदुंबराला प्रदक्षिणा शक्यतो घालायचाच नाही, टाळून द्यायचं ते. कारण रात्री प्रदक्षिणा औदुंबराच्या झाडाला घालत नसतात आरती झाल्यानंतर. आशा करते मी तुमच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर दिले. ज्यांना काही प्रश्न विचारायचे असेल ते मला कमेंट करून नक्की सांगा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.